नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालांनी महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण देशाच्या राजकारणात फार मोठी उलथापालथ घडवलेली आहे. ह्याचं कारण असं असतं मित्रांनो, एक मोठं आव्हान असतं. ते आव्हान उरत नाही त्यावेळेला मग सगळीकडे एक बिखराव विस्कटले पण येत जातं. मोदींना हरवणं हे उद्दिष्ट गेली 10 वर्ष सगळ्या लहान मोठ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी नेत्यांनी उराशी बाळगलेलं होतं. पण 14 आणि 19 अशा लागोपाठच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे दणका दिला सगळ्यांना आणि एकपक्षीय बहुमत आणि दुसऱ्यांदा तर 300 पार हा आकडा पार केला, तेव्हा सगळ्यांना हे आव्हान आपल्याला पेलवणार नाही असं वाटायला लागलं. आणि त्यातूनच मग महाविकास आघाडी किंवा महागठबंधन किंवा इंडी आघाडी हे सगळं आकारत गेले. पण गंमत अशी होते की ज्या वेळेला ते आव्हान मोदी आव्हान होतं, त्या आव्हानाला सुद्धा आपण 2 पावलं मागे जायला भाग पाडतो. तोपर्यंत आपल्याला एकत्रित राहून त्या आव्हानाशी टक्कर देणं आवश्यक आहे, ही जाणीव असते. आणि ती जाणीव असल्यामुळेच थोडंफार इकडे तिकडे करून सोशिकता आणि सहिष्णुता दाखवून हे सगळे लहान मोठे पक्ष एकत्र राहण्याच्या प्रयत्नात असतात. आणि त्याचा फरक पडलेला दिसला की मग प्रत्येकाने आपल्या दाबून ठेवलेल्या ज्या महत्वाकांक्षा असतात त्या हळूहळू डोकं वर काढायला लागतात. 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये किंवा 17 आणि 22 या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष हा निर्विवादपणे सर्वात मोठा पक्ष ठरला आणि प्रचंड बहुमताने दोनदा त्यांचं राज्यात सत्ता आली किंवा लोकसभेत सुद्धा 72 आणि 64 असे दणदणीत संख्येने खासदार निवडून गेले. आणि या दोन्ही काळामध्ये तोपर्यंत तिथे 2 नंबरचा मानला जाणारा आणि अधिक सुसंघटित भाजपच्या खालोखाल असलेला पक्ष म्हणून ज्या मुलायम सिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाकडे बघितलं जात होतं, त्या समाजवादी पक्षाची ह्या गेल्या 10 वर्षात पुरती विल्हेवाट लागली होती. अखिलेश यादव हा उत्तर प्रदेशचा 2012 पासून 17 पर्यंत मुख्यमंत्री होता. पण 2014च्या लोकसभा निकालानंतर त्याच्या पक्षाची जी विल्हेवाट लागली, 2 नंबरचा पक्ष होता. भाजपच्या 71-72च्या खालोखाल 2 नंबरचा पक्ष किती, तर 5 खासदारांचा अखिलेशचा समाजवादी पक्ष. पण ते का 5 खासदार सुद्धा हे पक्षाचे असण्यापेक्षा यादव परिवारातले होते. मुलायम सिंग यांच्या जवळच्या परिवारातले 5 लोक लोकसभेवर निवडून आले, बाकीचे पक्षाचे कोणी आले नाही. 2019 मध्ये म्हणूनच अखिलेश यादवने आपली कट्टर वैर असलेली जी बहुजन समाज पार्टी होती त्याच्याशी हातमिळवणी केली आणि दोघांनी मिळून 15 जागा जिंकल्या 80 पैकी उत्तर प्रदेशात. पण मायावतींचा 14ला 0 असलेला आकडा 10 वर पोहोचला आणि अखिलेशचा मात्र 5च्या जागी 5 राहिला. आणि त्यामुळे यातून सावरण्यासाठी परत एकदा 2024च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव काँग्रेस बरोबर तडजोड करून उभा राहिला. कारण त्याला माहिती होतं, साधं सुद्धा गणित होतं, की आपल्या मतांची जी संख्या आहे त्यात थोडी भर घातली तर आपल्याला भाजपला धक्का देता येईल. अर्थात 37 जागा आल्या एवढी अपेक्षा अखिलेशची सुद्धा नव्हती आणि 6 जागा ही काँग्रेसची सुद्धा अपेक्षा नव्हती. काँग्रेसला या यशाची अपेक्षा असती तर राहुल गांधींनी आपल्या 19च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अमेठीतून स्मृती इराणींना हरवलं असतं, जिथे काँग्रेसच्याच उमेदवाराने स्मृती इराणींना हरवलं. पण या यशाची खात्री असती तर राहुल गांधी बाजूच्या रायबरेलीत गेले नसते
आणि इतक्या यशाची खात्री असती तर अखिलेशने सुद्धा काँग्रेसला 16 जागा देण्याचं औदार्य दाखवलं नसतं. पण जे काय झालंय त्यानंतर सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला तितकंच यश मिळेल. 2027 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत 2.5 वर्षांनी, त्यामध्ये इतकं यश मिळेल याची कुठलीही हमी अखिलेश यादवला वाटत नाहीये. आणि आपण अधिकाधिक काँग्रेसवर डिपेंडंट झालोय. आणि ह्या मतदानात आपला दलित मुस्लिम हा मतदार 16 मतदारसंघात तरी काँग्रेसच्या बाजूला गेलेला आहे याची चिंता अखिलेशला सतावते. आणि तो गेला तर तो कायमचा जाईल. आणि त्यामुळे याची खात्री असल्यामुळेच काँग्रेस विधानसभेच्या 403 पैकी अधिकाधिक 100, 125, 150 जागा मागेल तर आपल्याला स्वबळावर उत्तर प्रदेशमध्ये 200चा पल्ला गाठता येणार नाही. म्हणजे आपल्याला काँग्रेसवर कायमस्वरूपी परावलंबी राहावं लागेल. ही भीती अखिलेशला सतावते. आणि म्हणून आणि काँग्रेसलाही अर्थात माहितीये की आपण जे करतोय त्याचा अखिलेशला जितका फायदा आहे तितका काँग्रेस पक्षाला मिळालेला नाही. मायावतींनी पळवलेली दलित मतं जवळजवळ 3 दशकानंतर परत एकदा 3 दशकानंतर परत एकदा काँग्रेसकडे झुकलेली आहेत. तर याचा अधिकाधिक फायदा काँग्रेसने उठवायचा तर दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसकडे टिकवली पाहिजेत. म्हणून अखिलेशला कोंडीत पकडून अधिकाधिक जागांवर दावा करण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केलेला आहे. दुसरीकडे मायावतींनी आपला हक्काचा दलित मतदार मोठ्या प्रमाणावर नाही 90% गमावलेला आहे. आजपर्यंत एक होतं अखिलेशच्या विरोधात दलित मतदार जात होता, पण संविधान आणि हे विषय काढले गेले, आरक्षण जाणार, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा मतदार हा अखिलेशच्याही बाजूने गेला, समाजवादी पक्षाच्या बाजूने गेला. मुस्लिम मतदार तर त्याच्याकडे हक्काचा होता. आणि हे सगळं एकूण राजकारण 2019च्या निकालांनी विस्कटून टाकलेलं आहे. भाजप टक्केवारीने पण मोठा पक्ष राहिला असला तरी संख्येने 2 नंबरचा पक्ष ठरलेला आहे. हे विसरता कामा नये मित्रांनो. मतांच्या टक्केवारीत लोकसभेला सुद्धा भाजप हाच मोठा पक्ष आहे. पण जागांच्या संख्येत भाजप 32-33 आणि अखिलेश 37 झाला. यात आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या सगळ्यांपासून दूर असलेला तो चंद्रशेखर आझाद, रावण काय तो सुद्धा स्वबळावर निवडून आला. एका बाजूला उत्तर प्रदेशातला दलित समाज, दलित लोकसंख्या ही मायावतींना सोडत असताना एका नव्या दलित नेत्याचा उदय झालेला आहे. आणि तो मायावतींसारखी माया जमवणारा किंवा तडजोडी करणारा नाही, तो कट्टर दलित राजकारणाचा आग्रही आहे, आक्रमक राजकारणाचा आग्रही आहे. आणि म्हणून आपण गेल्या 30-40 वर्षात जो जम बसवला होता तो 2019च्या निवडणुकीत सैल झाला होता, ढिला पडला होता. आणि 24च्या निवडणुकीत मायावतींच्या पक्षाचा सुपडा साफ झाला. देशातला सगळ्यात मोठा दलित पक्ष म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं त्याच्या कर्मभूमीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सफाया होऊन गेला. आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत मला वाटते 4-5% खाली मायावती आलेल्या आहेत. आणि याचा प्रत्येक जण आपल्या परीने विचार करतोय. भाजपचं आत्मचिंतन चालू आहे की गमावलेलं यश परत कसं कमवायचं. तर ज्यांनी कमावलंय ते सुद्धा आपलं यश, आपलं खरं किती आणि भाजपच्या मूर्खपणामुळे मिळालेलं किती याचा अभ्यास करत असतात. आणि म्हणूनच पडद्याआड दाखवलं जात नसलं तरीही उत्तर प्रदेशमध्ये राजकारणात मोठी उलथापालथ चालू आहे. जे सगळ्या पक्षांमधले आमदार खासदार झाले अशा 9 जागा विधानसभेच्या रिकाम्या झाल्यात. आणि त्यासाठी पोटनिवडणुका व्हायच्या, एक काहीतरी वेगळ्या कारणासाठी अशा 10 पोटनिवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि त्यावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यामध्ये घासाघीस आत्तापासून सुरू झाली. आणि अशा वेळेला काँग्रेसला त्यांची जागा दाखवायची, काँग्रेसकडे मुस्लिम यादव मतं जाऊ नयेत आणि गेलेली असतील तर दलित मतं सुद्धा
परत आपल्याकडे यावीत, पण काँग्रेसकडे जाऊ नयेत. काँग्रेस परत एकदा फार सबळ होऊ नये याची चिंता अखिलेशला सतावते आहे. आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला अखिलेशच्या काल परवाच्या एका प्रतिक्रियेमध्ये बघायला मिळतं. कुठल्या तरी संदर्भात भाजपच्या कोणा एका नेत्याने मायावतींच्या बाबतीत अपमानास्पद एक उल्लेख केला, तर मायावतींकडून किंवा मायावतींच्या पक्षाकडून त्या भाजप नेत्याचा निषेध होण्यापूर्वी कडाडून संतप्त अशी पहिली प्रतिक्रिया खुद्द अखिलेशची म्हणजे समाजवादी पक्षाची आली, आणि समाजवादी पक्ष म्हणजे अखिलेशची व्यक्तिगत आली. ज्या मायावतींनी 2019च्या निवडणुकीत अखिलेशचा फायदा घेऊन आपला संपलेला पक्ष पुन्हा पुनरुज्जीवित केला, 10 खासदार लोकसभेत निवडून आणले, त्याच मायावतींनी अवघ्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अखिलेशला लाथ मारून त्या दोन पक्षांची युती तोडून टाकली. आणि तो अपमान किंवा ती गद्दारी पचवून सुद्धा अखिलेश मायावतींच्या विरोधात सहसा बोलला नव्हता. पण यापुढे बसपाला सोबत घ्यायचं नाही ही खुणगाठ बांधूनच अखिलेशने जे राजकारण केलं त्याचा त्याला 2022च्या विधानसभा निवडणुकीत फायदा मिळाला आणि आता लोकसभेला मिळाला. आणि अशा रीतीने आपला खरा उत्तर प्रदेश मधला प्रतिस्पर्धी आहे, भाजप विरोधातला खरा प्रतिस्पर्धी कोण आहे तर बसपा आहे. कारण मायावतीमुळे दलित मतं आपल्याला मिळत नाही आणि मुस्लिम मतांचा बंटवारा होतो हे अखिलेशलाही कळतं. आणि तरीही सुपडा साफ झालेला जो बहुजन समाज पक्ष आहे त्याचं रिव्हायवल व्हावं, त्याचं पुनरुज्जीवन व्हावं असा प्रयत्न अखिलेश का करतो हा एक चमत्कारिक प्रश्न आहे. यक्ष प्रश्न म्हणाला तरी चालेल. काँग्रेस हा गेल्या 3-4 दशकात उत्तर प्रदेशच्या राजकारणात समाजवादी पक्षाचा काय म्हणतात त्याला प्रतिस्पर्धी राहिला असं म्हणता येणार नाही. माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे अध्यक्ष नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना उत्तर प्रदेशातला काँग्रेस पक्ष खच्ची व्हावा यासाठीच मला वाटतं 1993 मध्ये मायावती आणि यांच्याबरोबर युती केली. आणि 96 का 93 मला तर नेमकं आठवत नाही, पण 425 जागा होत्या, त्यातल्या 300 जागा मायावतींच्या काशीरामच्या पक्षाला देऊन टाकल्या. आणि तिथून जो दलित मतदार हा बहुजन समाज पक्षाकडे गेला, त्यातून बहुजन समाज पक्ष हा खणखणीत उभा राहिला आणि काँग्रेस जो बारगळत गेला त्यातून काँग्रेसला परत डोकं वर काढणं शक्य झालं नाही. 2009 मध्ये राष्ट्रीय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 22 लोकसभेच्या जागा मिळाल्या, पण तो अपघात होता, अपवाद होता. लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली, परत काँग्रेस बारगळली आणि भाजप, बसपा आणि समाजवादी पक्ष हेच 3 पक्ष उत्तर प्रदेशचे प्रमुख पक्ष राहिले. आता समाजवादी पक्षाला काँग्रेसचा हात मिळवणी करून जे मिळालेलं यश आहे त्यातून काँग्रेसला संजीवनी मिळणं म्हणजे समाजवादी पक्षाला, अखिलेशला तो एक प्रकारचा अभिशाप ठरू शकतो याची जाणीव निकालानंतर आलेली आहे. म्हणून मग काँग्रेसकडे मायावतींना सोडून इंडिया आघाडीकडे म्हणजे समाजवादी आणि काँग्रेसकडे गेलेला जो दलित वोटर आहे तो परत मायावतींकडे गेला तरी चालेल, पण त्याला काँग्रेसच्या गोटात टिकू द्यायचा नाही हीच अखिलेशची आता रणनीती आहे. आणि म्हणून अचानक अखिलेशने मायावतींना चुचकारण्याचा पवित्रा घेतलेला आहे. भाजपच्या एक कोण दुय्यम तिय्यम दर्जाच्या कुठच्या नेत्याने मायावतींविषयी काहीतरी अपमानास्पद उल्लेख केला, उच्चार केला, तर त्याचा सगळ्यात आधी अखिलेश निषेध करायला पुढे सरसावतो. याचं कारण मित्रांनो सरळ असतं की मायावतींना आपल्या सोबत येण्यासाठी दिलेला तो संकेत असतो. काँग्रेस माझ्या सोबत आहे, तुम्ही या, आणि आपण तिघे एकत्र आलो तर भाजपला खात्रीपूर्वक
पराभूत करू शकतो, त्यात आपल्या तिघांची बेरीज भाजपला मागे टाकू शकते, हा जो सिग्नल आहे तो त्या एका वक्तव्यातून दिलेला आहे. पण गंमत अशी आहे की अखिलेशला मायावती सोबत हव्या असल्या तरी काँग्रेसला हव्यात का याचाही विचार करावा लागेल. कारण काँग्रेसचे रणनीतिकार ओळखतात उत्तर प्रदेशमध्ये आज काँग्रेसला जे 16 जागा लढवून जो प्रतिसाद मिळालेला आहे तो जितका मुस्लिमांचा आहे तितकाच तो दलित मतदारांचा आहे. जो दलित मतदार काँग्रेसने 30-35 वर्षापूर्वी गमावलेला आहे तो आपल्याकडे परत येतोय. अशा वेळेला खरा दलित नेता असलेला जो बहुजन समाज पक्ष आहे त्याला सोबत घेतलं तर आलेला हा दलित मतदार परत मायावतींकडे ढकलल्यासारखा होईल. 403 विधानसभेच्या जागा आहेत मित्रांनो, 403. आणि या 403 मध्ये काँग्रेसला 100, बसपाला 100 आणि अखिलेशला 200 असं वाटप झालं तरी जागांची तडजोड होऊ शकेल. पण त्या 400 जागी मतदान होताना मायावतींचे उमेदवार सगळीकडे उभे नसतील, त्यामुळे त्यांचा हक्काचा असलेला जो मतदार आहे तो त्यापैकी काँग्रेसच्या वाट्याच्या 100 जागी काँग्रेसकडे गेला तर काँग्रेसकडे कायम राहील. तिथे हत्ती हे पक्षाचं चिन्ह पुसलं जाईल, पक्षाचा झेंडा गायब होईल. काँग्रेसला सुद्धा भीती वाटते की लोकसभेला आपल्याकडे आलेला जो मतदार आहे तो मायावतींच्या वाट्याला गेलेल्या 100 जागी परत मायावतींकडे गेला आणि तिथे हाताचा पंजा किंवा आपला तिरंगी पक्षाचा झेंडा आहे तो जर तिथून गायब झाला तर काय. ही भीती काँग्रेसला अखिलेशच्या बाबतीत वाटत नाही, पण काँग्रेस आणि मायावती यांना एकमेकांच्या बाबतीत वाटते. अखिलेशला एक माहिती आहे की जितके आपण काँग्रेस बरोबर जाऊ तितकं काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतं काँग्रेसकडे जातील आणि ती परत येण्याची शक्यता नाही. पण 16 जागी ते झालं. 64 जागा अखिलेशने लढवल्या होत्या, तिथे झालं नाही. थोड्या ठिकाणी झालं असेल तरी एकूण राज्याचा माहोल बनवला तर त्या 16 जागी सुद्धा काँग्रेसकडे गेलेला मुस्लिम मतदार परत आणता येतो. पण मायावतींची भीती तीच आहे. त्यांच्याकडे असलेला दलित मतदार गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने अखिलेशकडे आणि काँग्रेसकडे गेलेला आहे. त्याला परत आणायचा तर काहीतरी करून आपलाही पक्ष जिंकू शकतो हे दाखवणं आवश्यक आहे. म्हणून काँग्रेस खूप अडचण करणार असेल तर परत एकदा मायावतींना सोबत घेऊन विधानसभा लढवावी, प्रसंगी काँग्रेसला झिडकारावं आणि एक फॉर्मिडेबल युती 2 पक्षांची दाखवावी किंवा आपल्या अटीवर काँग्रेस शरणागत होणार असेल तर काँग्रेसला आणि मायावती सकट सोबत घ्यावं. पण काँग्रेसपेक्षा मायावती सोयीस्कर आहेत विधानसभा निवडणुकीला असं अखिलेशचं गणित आहे. आणि म्हणून काहीतरी वेगळं राजकारण आणि वेगळी समीकरणं उत्तर प्रदेशच्या राजकारणात लोकसभेनंतर आकार घेत आहेत असं मला दिसतंय. आकार घेत आहेत. कारण जितकं महाराष्ट्राचं राजकारण विस्कटून गेलंय तितकंच उत्तर प्रदेशचं राजकारण लोकसभा निकालानंतर पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे. आणि त्यात जितकं भाजपला आपलं पुनरुत्थान करून घ्यायचंय तितकंच काँग्रेस असो, मायावती असो आणि अखिलेश असो यांना सुद्धा आपलं पुनरुज्जीवन करून घ्यायचंय. आणि ते पुनरुज्जीवन करायचं तर कोणाला सोबत ठेवल्यामुळे होऊ शकेल आणि नुकसान कमी होईल किंवा कोणाला बरोबर घेतल्यामुळे कदाचित 4 जागा जास्त मिळतील पण 100-150 मतदारसंघातून आपला पक्ष पुसला जाईल याची भीती सुद्धा आघाडी आणि गठबंधनाचं राजकारण आणि निवडणुका करणाऱ्यांना सतावत असते. तर भाजपचा किती नुकसान झालं उत्तर प्रदेशात याची चर्चा आहे. पण जे निकाल आले त्यानंतर इंडिया आघाडीमध्ये जे प्रामुख्याने 2 पक्ष होते आणि त्यातून बाहेर असलेल्या मायावती या 3 पक्षांच्या आपापल्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षा आता विधानसभा निवडणुकीपर्यंत पुढच्या 2-2.5 वर्षात हळूहळू करत उफाळून येणार आहेत. आणि त्यामुळे
उत्तर प्रदेशच्या राजकारणाची नव्याने मांडणी होणं अपरिहार्य झालेलं आहे. ते बदल, ती नवी गणित, ते नवं समीकरण आकार घेताना मला दिसतंय. तुम्ही तुमच्या बाबतीत विचार करा, ह्यावर विचार करा, आपलं आपलं मत बनवा. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.